नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025 ची फायनल मेरिट लिस्ट कधी अपलोड होणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रँक तुम्ही कशा पद्धतीने चेक करणार आहात, त्याची पण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देईन आणि त्यानंतर कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनला तुम्हाला कधी जायचं आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती LLB 5 इयर्स यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला विंडो तुम्हाला दिसणार आहे, की अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र कॅन्डिडेट राउंड वन ही कशी अपलोड झालेली. त्याच पद्धतीने फायनल मेरिट लिस्ट ऑफ एम-एस कॅन्डिडेट राउंड 1 ही अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला पोर्टलमध्ये दिसणार आहे. ओके. आता मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे, की टोटल जर बघितलं आपण तर 17,456 या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ॲप्लिकेशनचे लॉक आहेत 15,597 आणि ॲप्लिकेशनचे व्हेरिफाय झालेले आहेत 14,180. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात बिकॉज आता काही विद्यार्थ्यांनी चेंजेस काही ना काहीतरी केलेले असणार आहेत. ओके. सो आता आपण बघूया, की तुमची जी लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट किती वाजता अपलोड होणार आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये देतो मी. जसं की यामध्ये फायनल मेरिट लिस्ट राउंड 1 30 तारीख आहे आज. आफ्टर 5 पीएम नंतर तुमची ही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि रँक कसं चेक करायचं त्याची माहिती तुम्हाला देत आहे मी. कॉलेजचे ऑप्शन फॉर्म मग तुमचे चालू होतील राउंड 1 आणि राउंड 2 साठी ते 1 ऑगस्ट पासून ते 3 ऑगस्टपर्यंत चालू असतील. कॉलेजचे प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत, कोणता कॉलेज भेटण्यासाठी काय करावं लागणार आहे, त्याची संध्याकाळी व्हिडिओ आपण लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. त्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला देईनच मी. त्यासाठी त्या अगोदरच कॉलेजचे ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार आहेत? 1 ऑगस्टपासून तुमचे फॉर्म चालू होतील प्रेफरन्स द्यायला ते 3 ऑगस्टपर्यंत. याची स्टेप बाय स्टेप जी व्हिडिओ असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलला तुम्हाला भेटूनच जाईल. त्यावेळी मी तुम्हाला पब्लिश करेन. पण त्या अगोदर कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता त्याची व्हिडिओ ऑलरेडी एक बनवलेली आहे. ती आय सेक्शनला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती व्हिडिओ भेटून जाईल. रेफरन्स दिल्याच्या नंतर मग तुमचे कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होऊन जातील. कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? 6 ऑगस्ट 2025 रोजी आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये कधी जाणार आहेत? 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2025. 7 ते 9 ऑगस्ट हे 3 दिवस तुमचे ॲडमिशन प्रोसेस चालू असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा कॉलेज अलॉटमेंट नाही झालं, ते विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी वेट करतील आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये 1 नंबरचा कॉलेज सोडून 2 किंवा 3 नंबरचे समजा कॉलेज अलॉट झाले असतील, त्यांना जर बेटरमेंट करायचं असेल, तर ते बेटरमेंट सुद्धा करतील. सो इट्स डिपेंड अपॉन यू की कशा पद्धतीने करायचं आहे. त्याची महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, ते आपण लाईव्ह सेशनमध्ये आपण कंडक्ट करणारच आहोत. सो ही संपूर्ण माहिती आहे. आज ही फायनल मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे. कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे, त्याची डेट्स पण तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर काय चेक करायचं आहे, ते तुम्हाला आता मी सांगत आहे. अशा पद्धतीने तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झाली होती. तशाच पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होणार आहे. सो फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झाल्याच्या नंतर तुम्हाला जो रँक कुठे चेक करायचा आहे, तो तुम्हाला आता इथे मी सांगत आहे. इथे सीरियल नंबर तुम्हाला दिसत आहे. त्याच्याच खालती हे जे नंबर्स तुम्हाला असणार आहेत, फायनल मेरिट लिस्टमध्येच तोच तुमचा रँक असणार आहे. ओके. सो हा जो रँक असेल, तो तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्रामधून तुमचा तेवढा रँक आहे. त्या रँकच्या बेसिसवरच या पर्सेंटाइलच्या बेसवरच तुमचे रँक हे डिसाईड होत असतात. सो फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर तुम्हाला हा जो लेफ्ट साइडला जो कॉर्नर असेल, त्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमचा रँक किती आहे. जर मी व्हिडिओ पब्लिश नाही करू शकलो, तर आत्ता मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असली पाहिजे. बिकॉज आज थोडंसं जरा बाहेर असल्या कारणामुळे मे बी व्हिडिओ आपली येईल किंवा लास्ट आपण इव्हनिंगला लाईव्ह सेशनमध्ये आपण भेटणारच आहोत. सो अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला द्यायची होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा करा. थँक यू सो मच.